नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया प्रेस्टिज इस्टेट्स प्रोजेक्ट लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, प्रेस्टिज इस्टेट टू इन्व्हेस्ट ₹10,000 करोड इन 62 एकड़ गाझियाबाद टाउनशिप प्रोजेक्ट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिअल्टी फर्म प्रेस्टिज इस्टेट्स प्रोजेक्ट लिमिटेड उत्तर प्रदेश गाझियाबाद येथे 62.5 एकड़ टाउनशिप डेव्हलप करण्यासाठी ओव्हर द नेक्स्ट 6 इयर्स 10,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि मित्रांनो, प्रेस्टिज इस्टेट्स प्रोजेक्ट्स लिमिटेडवर खूप सारे ब्रोकरेज फर्मसुद्धा बुलिश आहे. कारण मित्रांनो, या कंपनीने दिल्ली NCR मार्केटमध्ये एंट्री केली आहे. चला आता बोलूया अपोलो टायर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अपोलो टायर्स ॲक्वायर ॲडिशनल 3.43% स्टेक इन ग्रीन इन्फ्रा वाइंड पॉवर प्रोजेक्ट्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अपोलो टायर्स लिमिटेडने ग्रीन इन्फ्रा वाइंड पॉवर प्रोजेक्ट्स लिमिटेड म्हणजे GIWPPLमध्ये 3.43% ॲडिशनल इक्विटी स्टेक ॲक्वायर केली आहे. आणि यानंतर अपोलो टायर्स लिमिटेडची ग्रीन इन्फ्रा वाइंड पॉवर प्रोजेक्ट्समध्ये टोटल होल्डिंग इन्क्रीज होऊन झाली आहे 21.27%. आणि मित्रांनो, ग्रीन इन्फ्रा वाइंड पॉवर प्रोजेक्ट्स लिमिटेड 24 मेगावॅटचा वाइंड पॉवर फॅसिलिटी तामिळनाडूमध्ये ऑपरेट करते आणि याचा मार्च 31, 2024 नुसार टर्नओव्हर आहे 23.5 कोटी रुपये. चला आता बोलूया रोटो पंप्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रोटो पंप्स लिमिटेडने 17 मे 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि रोटो पंप्स लिमिटेड 17 मे 2025ला आपल्या क्वार्टरली रिझल्टसोबत फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकतो. आणि मित्रांनो, रोटो पंप्स लिमिटेड 17 मे 2025ला क्वार्टरली रिझल्ट आणि फायनल डिव्हिडंडसोबत बोनस शेअरसुद्धा अनाऊन्स करू शकतो. चला आता बोलूया पटेल इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पटेल इंजिनिअरिंग विन्स ₹1318.89 करोड कोंढाणे डॅम प्रोजेक्ट फ्रॉम CIDCO. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, पटेल इंजिनिअरिंग लिमिटेडला CIDCO म्हणजे सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडकडून कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. आणि या कॉन्ट्रॅक्टची किंमत आहे 1,318.89 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा कॉन्ट्रॅक्ट पटेल इंजिनिअरिंग लिमिटेडला 42 महिने म्हणजे 3.5 म्हणजे 3.5 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर पटेल इंजिनिअरिंग लिमिटेडने 13 मे 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि पटेल इंजिनिअरिंग लिमिटेड 13 मे 2025ला आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज करू शकते. चला आता बोलूया भारती एअरटेल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, एअरटेल आफ्रिका पार्टनर्स विथ स्टारलिंक टू प्रोव्हाइड सॅटकॉम अक्रॉस कॉन्टिनेंट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, भारती एअरटेल लिमिटेडची सबसिडरी कंपनी एअरटेल आफ्रिका या कंपनीने ॲग्रीमेंट साईन केला. कोणासोबत? इलॉन मस्कच्या स्पेस एक्स या कंपनीसोबत. कशासाठी? आफ्रिकामधल्या आपल्या कस्टमर्सला स्टारलिंकचा हाय स्पीड नेटवर्क सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी. आणि मित्रांनो,
या अपडेटमुळे तुम्ही भारती एअरटेल लिमिटेडला स्टडी करू शकता, कारण मित्रांनो ही एअरटेल आफ्रिका इंक ही कंपनी भारती एअरटेल लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड. तर मित्रांनो इंडियन हॉटेल्स टार्गेट 12 to 15 रेव्हेन्यू ग्रोथ ₹1000 करोड फ्रॉम न्यू बिझनेसेस इन फायनान्शियल इयर 2026. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचा टार्गेट आहे फायनान्शियल इयर 2025-2026मध्ये 12 ते 15% आपला रेव्हेन्यू ग्रो करण्याचा फायनान्शियल इयर 2026मध्ये. आणि मित्रांनो या कंपनीचा प्लॅन आहे फायनान्शियल इयर 2026मध्ये 30 नवीन हॉटेल्स ओपन करण्याचा. आणि मित्रांनो या कंपनीने सांगितले आहे की ही कंपनी न्यू बिझनेसेस आणि इथे न्यू बिझनेसेसचे नावसुद्धा लिहिलेले आहे. या बिझनेसमधून या कंपनीला अशी अपेक्षा आहे की फायनान्शियल इयर 2026मध्ये 800 ते 1000 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट करणे, असे इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडच्या MD आणि CEO पुनीत यांनी एका इंटरव्ह्यू जो CNBC TV 18 सोबत झाला आहे त्यामध्ये सांगितले आहे. चला आता बोलूया आतापर्यंत सगळ्यात मोठा IPO ज्याच्या नावावर आहे त्या कंपनीबद्दल, आणि त्या कंपनीचे नाव आहे हुंडई मोटर इंडिया लिमिटेड. तर मित्रांनो हुंडई मोटर इंडिया टू स्टार्ट प्रोडक्शन ॲट तलेगाव प्लांट बाय एंड 2025. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो हुंडई मोटर इंडिया लिमिटेड या चालू कॅलेंडर इयरच्या 4th क्वार्टरमध्ये तलेगाव महाराष्ट्रामध्ये आपल्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी येथे कामकाज सुरू करणार आहे. आणि मित्रांनो याचा फरक आपल्याला हुंडई मोटर इंडिया लिमिटेडच्या बिझनेसवर पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी पॉवर लिमिटेड. तर मित्रांनो अडानी पॉवर विन्स 1500 मेगावॅट थर्मल डील विथ UP ॲट ₹5.383 पर युनिट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो अडानी पॉवर लिमिटेडने 25 इयर्ससाठी उत्तर प्रदेशला 1500 मेगावॅटची इलेक्ट्रिसिटी सप्लाय करण्यासाठी लाँग टर्म कॉन्ट्रॅक्ट साईन केला. आणि मित्रांनो हा कॉन्ट्रॅक्ट साईन झाला आहे 5.383 पर युनिटच्या हिशोबाने. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.